कारण अशी माझी विनंती आहे की काही औषधं आहे की जे आपण रोग याच्या पहिले फवारणी करू शकतो. त्याच्यामध्ये M45 आहे, कॉपराजी क्लोराईड. तर तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये जर त्याची स्टिकर घेऊन म्हणजे मिनरल ऑइल मिनरल ऑइल मिळतं बाजारामध्ये किंवा त्याला पॅराफिनिक ऑइल म्हणतात. ते फार स्वस्त म्हणजे ₹150-200 लिटर भेटतं मार्केटमध्ये. ते एक स्टिकर प्रमाणे मी काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो करपा आहे, ही जी बुरशी आहे, याच्या बीजाणूला ते एकापासून 2 असं वाढू देत नाही. म्हणजे त्याला स्पोरुलेशन म्हणतो आम्ही. ते म्हणजे पसरत नाही ते. आणि हा म्हणजे सगळ्यात करपा जो आहे, जेव्हा रिमझिम पाऊस चालू असतो, तेव्हा याचे जे बीजाणू आहे, ते वाऱ्यामार्फत सुद्धा किंवा त्या पावसाच्या त्या थेंबामार्फत ते पसरत असतात शेतामध्ये. त्याच्यामुळं याला कंट्रोल करणं फार अवघड होऊन जातं. आणि 2010 मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की करप्याने फार मोठ्या प्रमाणात याचं नुकसान आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, की तुम्ही हे 2 जे मी रोग याच्या पहिले जे औषधं त्याची फवारणी करा. त्याच्यानंतर जे कार्बेंडेझिम आहे, तिसरा फवारा जे तुम्ही आता समजा तुम्हाला लक्षणं दिसताय, तर त्यावेळेस तुम्ही कार्बेंडेझिम 1 ग्रॅम प्लस 10 ml मिनरल ऑइल याची जर तुम्ही फवारणी केली, तर बऱ्यापैकी रोग वाढण्याच्या अगोदर तुम्हाला त्याचं नियंत्रण करता येतं.